देशभक्तीपर चित्रपटांचा कलाकार हरपला। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन। वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर। कायद्यात रूपांतर होण्यापासून एक पाऊल दूर। विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मतं। नागपूरमध्ये भर बाजारात गोळीबाराचा थरार। एकाचा मृत्यू। भाजीचं दुकान लावण्यावरून वाद। पोलिसांकडून तिघांना अटक, एक फरार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यातल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या बागांच्या दौऱ्यावर। कृषी मंत्र्यांनी तात्काळ मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। मराठवाडा विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका। वीज पडून 5 जण ठार, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट। 24 तासात पुन्हा पावसाचा अंदाज। प्रीपेड इलेक्ट्रिक स्मार्ट मीटरला आव्हान। विदर्भ वीज ग्राहक संघटनेची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका। मीटर लावण्याचा निर्णय मनमानी, याचिकेत आरोप। गृहराज्यमंत्री योगेश कदम आज बीडच्या दौऱ्यावर। मस्साजोग इथे देशमुख कुटुंबियांची घेणार भेट। जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर आईचा दुर्दैवी अंत। पुण्यातील दीनानाथ रुग्णालय प्रशासनाकडून 10 लाखांची मागणी। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू, महिलेच्या कुटुंबियांचा आरोप। मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचा येथील 672 पुनर्विकासितांना घरांचा ताबा मिळणार। आज मंडळांकडून सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येणार। मुंबईतील क्लीनअप मार्शल योजना आजपासून बंद। मुंबई महापालिकेचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।